गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपण बघत होतो 2026 मधील IT सेक्टरच्या वेगवेगळ्या टेक रिलेटेड करिअर ऑपॉर्च्युनिटीज. आज एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती आहे डेव्हऑप्स इंजिनियर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डेव्हऑप्स इंजिनियर नेमकं काय काम करतो, डेली काम कसं असतं, स्किल्स कोणकोणत्या लागतात, कोडिंग किती लागते, लिनक्स खरंच एवढं इम्पॉर्टंट आहे का, सॅलरी किती लागते, फ्रेशर्सने सुरुवात कशी करायची आणि हा रोल तुमच्यासाठी आहे की नाही यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल की डेव्हऑप्स इंजिनियर हा रोल तुमच्यासाठी आहे की नाही. आता डेव्हऑप्स इंजिनियर म्हणजे नक्की कोण? डेव्हलपर आणि ऑपरेशन्स यांच्यामधला तो ब्रिज. डेव्हलपर कोड लिहितो, टेस्टर टेस्टिंग करतो, ऑपरेशन टीम सर्व्हर हँडल करते, पण डेव्हऑप्स इंजिनियर या सर्वांना कनेक्ट करायचं काम करतो. याचा गोल एकच, कोड फास्ट डिप्लॉय व्हावा, ऍप क्रॅश होऊ नये, सर्व्हर ऑलवेज रनिंग मध्ये राहावं. शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर कोड ते सर्व्हर, सर्व्हर ते कस्टमर, हा फ्लो स्मूथ ठेवण्याचं काम तुमचा डेव्हऑप्स इंजिनियर करत असतो. एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही फोन पे, गुगल पे, स्विगी, झोमॅटो वापरता. वेगवेगळ्या ऑफर लॉन्च होत असतात, न्यू फीचर्स येतात. कधी ऍप डाऊन होताना बघितलंय का? मोस्टली नाही. ते अगदी स्मूथली चालत असतं, कारण बिहाइंड द सीन डेव्हऑप्स इंजिनियर सर्व्हर तयार करतो, ऑटो डिप्लॉयमेंट सेटअप तयार करतो, ट्रॅफिक वाढला तरी ऍप हँडल करतो. मशीन नाही, सर्व्हर नाही, पण सिस्टीम स्मार्ट बनवतो. डेव्हऑप्स इंजिनियर हा नक्की रोज काय काय काम करतो त्याचं डेली वर्क बघूया. सर्व्हर सेटअप, CI/CD पाईपलाईन बनवणं, कोड ऑटो डिप्लॉय करणं, डॉकर कंटेनर मॅनेज करणं, कुबरनेट हँडल करणं, मॉनिटरिंग, CPU, रॅम, एरर, सिक्युरिटी प्लस बॅकअप. म्हणजे पूर्ण दिवस लिनक्स, क्लाउड आणि ऑटोमेशन यावरती तो काम करतो. आता सगळ्यात महत्वाचा डिफरन्स, डेव ऑप्स आणि डेव्हऑप्स. कन्फ्युजन क्लिअर करूया. डेव डेव्हलपर जो कोड लिहितो, ऑप्स ऑपरेशन्स ज्यात सर्व्हर, डिप्लॉयमेंट, अपटाइम येतो. डेव्हऑप्स डेव्हलपर, ऑपरेशन्स आणि ऑटोमेशन्स. एक कम्प्लीट करिअर पाथ असा आहे, सिस्टम ऍडमिन, डेव्हऑप्स आणि क्लाउड आर्किटेक्ट. डेव्हऑप्स इंजिनियर होण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्किल्स शिकाव्या लागतील? लिनक्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यात कमांड, फाईल सिस्टीम, परमिशन आणि प्रोसेस मॅनेजमेंट. लिनक्स आलं नाही तर डेव्हऑप्स नाही. क्लाउड हे आता मस्ट झालेलं आहे. AWS वन ऑफ द मोस्ट डिमांडेड, ज्यात Azure आणि GCP हे ऑप्शनल आहे. डेव्हऑप्सच्या टूल कोणकोणत्या? गिट, गिटहब, जेनकिन्स, डॉकर, कुबरनेट. स्क्रिप्टिंग मध्ये बॅश स्क्रिप्टिंग, पायथनचे बेसिक ऑटोमेशनसाठी. तुम्हाला हार्डकोर कोडिंग तर लागणार नाही, पण होय, जर ऑटोमेशन कडे जाणार असाल तर कोडिंग लागतेच. मॉनिटरिंग आणि सिक्युरिटी मध्ये प्रोमिथियस, ग्राफना, लॉग्स आणि अलर्ट. कोडिंग किती लागते? होय, यासाठी कोडिंग तर लागतेच. पण हा, डेव्हलपर एवढी हार्डकोर कोडिंग तर लागत नाही. मोस्टली बॅश स्क्रिप्ट, ऑटोमेशन स्क्रिप्ट आणि YML फाईल. जर कोडिंग टोटली आवडत नसेल तर हॉनेस्टली सांगतो, डेव्हऑप्स इंजिनियर ही फील्ड तुमच्यासाठी नाही. आता इम्पॉर्टंट टूल्स कोणकोणते? व्हर्जन कंट्रोल, गिट, गिटहब, CI/CD मध्ये जेनकिन्स, गिटहब ॲक्शन्स, कंटेनर मध्ये डॉकर, कुबरनेट, क्लाउड मध्ये AWS, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लिनक्स, उबंतू. या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. आता याची सॅलरी किती आहे बघा मित्रांनो. जसं AI/ML इंजिनियर हे मोस्ट ट्रेंडिंग आहे ना, त्याचप्रमाणे डेव्हऑप्स इंजिनियर हे येणाऱ्या काळात अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे. सॅलरी बघा, जर तुम्ही फ्रेशर असाल तर 5 LPA to 8 LPA पर्यंत तुमचं पॅकेज असेल. 2 to 4 इयरचा चांगला एक्सपिरियन्स असेल तर 10 LPA to 18 LPA प्लस तुमचं पॅकेज असेल. 5 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर 20 LPA to 35 LPA प्लस पॅकेज असेल. क्लाउड आणि डेव्हऑप्स मध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झालात तर 40 LPA प्लस पॅकेज तुमचं राहणार आहे. सॅलरी ही डिपेंड करते तुमच्या रिअल टाइम प्रोजेक्ट वरती, हँड्स ऑन स्किल वरती. आता फ्रेशर्सने डेव्हऑप्स इंजिनियर कसं बनायचं? लिनक्सचं बेसिक्स मास्टर करा, गिट, गिटहब शिका, AWS क्लाउडचं बेसिक शिका, जेनकिन्स, डॉकर, कुबरनेट, मिनी डेव्हऑप्स प्रोजेक्ट तयार करा, गिटहब प्रोफाईल तयार करा, गिटहब पोर्टफोलिओ तयार करा, इंटर्नशिप,
प्रॅक्टिस प्रॅक्टिस मिनी प्रोजेक्टमध्ये डिप्लॉय ॲप ऑन AWS EC2, कुबरनेट डिप्लॉयमेंट, मॉनिटरिंग सेटअप ग्राफना प्रोजेक्टमध्ये दाखवा. आर्किटेक्चर टूल्स कोणकोणते यूज केलेत, स्क्रीनशॉट, ऑटोमेशन फ्लो. आणि मला डेव्हऑप्स माहिती आहे असं नाही, तर आय ऑटोमेटेड दिस डिप्लॉयमेंट असं सांगायला शिका. आता डेव्हऑप्स हा रोल तुमच्यासाठी आहे की नाही. जर लिनक्स आवडत असेल, त्याची माहिती करून घ्यायला आवडत असेल, ऑटोमेशन आवडत असेल, सर्व्हर आणि क्लाउड इंटरेस्टिंग वाटत असेल, प्रोडक्शन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतात, तर डेव्हऑप्स इंजिनियर हा परफेक्ट रोल आहे तुझ्यासाठी. डेव्हऑप्स इझी नाही, डेव्हऑप्स शॉर्टकट नाही, पण हो, डेव्हऑप्स हे येणाऱ्या काळामध्ये हाय डिमांड आणि हाय सॅलरी घेऊन येणारी गोष्ट आहे. जर पेशन्स आहे, प्रॅक्टिस करण्याची हिंमत आहे आणि हँड्स ऑन शिकण्याची तयारी आहे, तर डेव्हऑप्स इंजिनियर हा रोल तुमच्यासाठीच आहे. डेव्हऑप्स इंजिनियर होण्याचा कम्प्लीट रोडमॅपची PDF आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामला फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच करिअर गायडन्सचे पाथ जाणून घेण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.